नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज काय स्पेशल, तर आज आहे आळूची वडी। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य, ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची। तर हे तीन साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर पुढे घेतलेला आहे मी गूळ, लिंबू, चिंच पाण्यामध्ये भिजू घातलेलं आहे, तर त्याचं आपण चिंचेचं पाणी घेणार आहे। आणि चिंच, गूळ आणि लिंबू हे कशासाठी आपण वापरणार आहे, तर जे वडी खाताना जे आपल्या घशामध्ये असं चरचर केल्यासारखं वाटतं ना, तर हे तीन पदार्थ टाकले की नाही आपल्या घशामध्ये चरचर करत नाही, त्यासाठी आपण तीन पदार्थ घेतलेले आहेत। तर पुढे घेतलेलं आहे डाळीचं पीठ, हळद, चवीनुसार मीठ। तर चला आपण याची पुढे रेसिपी बघूया। तर हे आपण मिश्रण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हिरवी मिरची, लसूण आणि ओलं नारळ। तर बघा या पद्धतीने असं थोडं बारीक होत नाही, व्यवस्थित जसं पाहिजे तसं बारीक होत नाही, त्यासाठी आपण थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला आपण हे लावून घेणार आहे। तर बघा या पद्धतीने पूर्ण आपण बारीक करून हे घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ व्यवस्थित चाळून। तर आळू वडी खाण्याचे फायदे। आळू वडी हा आपल्या महाराष्ट्रातील अतिशय आवडता पदार्थ आहे। आळूच्या पानामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए, बी, सी मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे पचन शक्ती सुधारते आणि शरीर निरोगी राहते। त्यामुळे आपल्या आहारात आळू वडी असणे खूप गरजेचे आहे। आळूच्या पानामधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते, तर फायबरमुळे रक्तातील साखर वाढवण्याचे प्रमाण कमी होते। त्यामुळे आळूवडी खाण्याचे खूप असे फायदे आहेत। तर बघा आपण ते मिश्रण मिक्सरला बारीक केलेलं ते आता आपण यामध्ये टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकत आहे, नंतर आपण लगेच हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून घेतल्यानंतर आता आपण थोडाच गूळ टाकायचा आहे। गुळाचं प्रमाण हे थोडंच ठेवायचं आहे, जास्त गूळ नाही टाकायचा। आणि नंतर जे आपण चिंच भिजू घातली होती ना, तेही आपण टाकणार आहे। आता लिंबू पिळून मी घेत आहे। तर लिंबू आणि चिंच, गूळ पाणी हे नक्की तुम्ही वापरून बघा। अजिबात असं जे चरचरा प्रघशामध्ये होतं ना आळूच्या वडीमुळे, ते अजिबात होणार नाही। तर नक्की तुम्ही एकदा हे तीन पदार्थ टाकून आळू वडी बनवून बघा, खूप टेस्टी लागते आळूची वडी। तर आता मी चिंचेचं पाणी एकाच आपण व्यवस्थित शोधून मी घेतलेलं आहे आणि ते आता पाणी वापरूनच मी हे पीठ तयार करत आहे। तर मी दुसरं एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं नाही, त्या चिंचेच्याच पाण्याने मी हे मिश्रण आपलं तयार करत आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशा या पद्धतीने बनवून बघा। तर बघा व्यवस्थित असं मी हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। एकदम घट्टही नाही आणि एकदम असं पातळही नाही, तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर बघा पुढे मी घेतलेले आहे आळूची पानं। तर आळूची पानं हे लाटण्यानं आपण व्यवस्थित त्याच्यावरचे जे जाड शिरा असतात ना, ते व्यवस्थित लाटण्यानं आपण लाटून घ्यायच्या। आणि तुमची पद्धत कशी आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा। मलाही नवीन काहीतरी वेगळं शिकायला भेटेल। तर माझी पद्धत अशी असते, तुमच्याही पद्धती खूप छान असतात, स्त्रियांच्या सगळ्याच पद्धती खूप छान असतात। तुमच्याही पद्धती मला शेअर करत जावा, नक्की मी तसाही करण्याचा प्रयत्न करेन। आणि तुम्हीही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा। तर बघा मी मिश्रण आता व्यवस्थित 2 पानं घेतलेले आहेत आळूचे आणि व्यवस्थित मी मिश्रण आता ते लावून घेणार आहे। तर आळूमध्ये ना भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचन क्रियांना सुरळीत चालण्यास खूप मदत होते। त्यामुळे आळूचे खूप असे गुणधर्म आहेत। त्यामुळे आपल्या आहारात आळूचे पानं असे खाण्यामध्ये खूप फायदे आहेत। त्यामुळे आळूवडी हे आपल्या आहारात असणे खूप गरजेचे आहे। तर बघा मी पूर्ण असे पानाला ना आपलं ते आता डाळीच्या पिठाचं केलेलं मिश्रण मी व्यवस्थित लावून घेणार आहे। तर नक्की या पद्धतीने बनवून बघा। तर बघा पूर्ण असं मी हे मिश्रण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याच्या अशा घड्या आपण करून घेऊया। जर कोण ताई आपल्या नवीन असतील चॅनलवरती, तर त्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्की सबस्क्राईब करा। आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। या अगोदरही मी आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, जर बघितल्या नसतील ना त्यात सुद्धा रेसिपी नक्की जाऊन बघा आणि कशा वाटते ते मला नक्की एकदा कमेंट करून सांगा।
तर मी इथे घेतलेले आहे आपल्याला हे वड्या वाफवण्यासाठी मी घेतलेली आहे चाळण. तर त्या चाळणीला अगोदर आपण तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे, जेणेकरून आपल्या जे वड्या आहेत ते व्यवस्थित खाली चिटकल्या नाही पाहिजे. तर बघा असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि नंतर एक एक करून आपण जे पानाला जे मिश्रण लावले ना ते व्यवस्थित एक एक करून असं ठेवून घ्यायचं. तर बघा मी या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. तर चला आपण याला आता वाफ देऊन घेऊया. एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी थोडं गरम झाले की नाही मी लगेच हे चाळण आपल्या कढईवरती ठेवलेले आहे. तर आपण याला का नाही झाकण ठेवून का नाही व्यवस्थित असं वाफवून घेऊया. एक 15-20 ते 25 मिनिटात आपण हे तयार होते आपली वडी वाफून. तर चला बघूया आता आपली वडी वाफलेली आहे का. तर बघा या पद्धतीने आपली व्यवस्थित जशी पाहिजे तशी ना वडी वाफलेली आहे. तर ही कशी वाफली आहे ना हे जे एक बघण्याची एक ट्रिक आहे. तर चला मी एक दाखवते कशी वाफली आहे का आपण बघूया. तर एक चाकू घ्यायचा आहे, त्या चाकूच्या साह्याने ना आपण त्या वडीमध्ये घालायचं आणि चाकूला जर आपलं ते डाळीचं पीठ आहे ना ते तर व्यवस्थित नाही चिटकलं नाही तर समजायचं की आपली वडी व्यवस्थित वाफलेली आहे. जर वाफली नसेल ना तर चाकू पूर्ण असा डाळीच्या पिठामध्ये त्याला चाकूला आपल्या डाळीचं पीठ पूर्ण लागतं, त्यावेळेस समजायचं की आपली वडी व्यवस्थित वाफलेली नाही. तर बघा माझी वडी व्यवस्थित वाफलेली आहे, चाकूला कुठेही डाळीचं पीठ चिटकत नाही. तर बघा व्यवस्थित अशी वाफलेली आहे आपली वडी. तर आपण आता याला थंड करायला ठेवायचं आहे. वडी कधीही ना गरम ह्याच्यामध्ये कधीच वडी कट करायची नाही, तर आपल्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत. त्यामुळे थंड करूनच वडी कट करायच्या आहे, वड्या पाडायच्या आहेत. तर बघा मी एक एक करून अशा वड्या व्यवस्थित पाडत आहे थंड झाल्यानंतर. तर बघूया आपण आपल्या वड्या कशा व्यवस्थित पडतात का. तर बघा छान पडत आहेत अशा पद्धतीने आपल्या वड्या. तर तुमची ही वड्या करण्याची पद्धत ना कशी आहे मला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आजची वड्या माझ्या कशा वाटल्या तर बघा व्यवस्थित आपल्या वडी पडत आहेत. तर आपण ह्या तेलामध्ये आता तळूया. तर बघा अशा छान पद्धतीने आपल्या वड्या ना तयार झालेल्या आहे, म्हणजे वड्या कट करून झालेल्या आहेत. तर चला आपण आता तेलामध्ये ह्याला फ्राय करूया. तर बघा तेल जरा व्यवस्थित गरम झालं का नाही तर आपण त्यामध्ये ह्या अशा कट केलेल्या आळूच्या वड्या आपण टाकायच्या आहेत. मस्तपैकी अशा तळून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅसवरतीच आपण ह्या वड्या तळायच्या आहेत. अगदी फुली गॅस करायचा नाही आणि एकदम कमीही करायचा नाही. तर अशा खमंग अशा कडक अशा ना ह्या वड्या आपण तळून घेणार आहे. वडी कडक असेल ना तरीही छान लागते ही वडी, कडक झाल्यावर शक्यतो छान लागते ही वडी. तर बघा अशा प्रकारे आपली वडी तयार झालेली आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा की वडीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर बघा अशा पद्धतीने आपली वडी तयार झालेली आहे. तर आपण याला गरम भाकरी बरोबर खाऊ शकतो, चपाती बरोबर खाऊ शकतो, पण दही बरोबर एकदम टेस्टी ही वडी लागते. त्यामुळे मी ही दही बरोबर आता ही टेस्ट करणार आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.